मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात तेल लावलेला पैलवान असं जर कुणाला म्हणतात, असं जर तुम्हाला विचारलं तर प्रत्येकाच्या तोंडून ज्येष्ठ नेते शरद पवार किंवा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचंच नाव येईल. कारण या नेत्यांना राजकारणाच्या आखाड्यात चितपट करणं प्रतिस्पर्ध्याला सहजासहजी जमत नाही. पण आज आम्ही तुम्हाला राजकारणातील नाही तर बिझनेस आणि फायनान्सच्या आखाड्यातल्या एका अशा अस्सल तेल लावलेल्या पैलवानाबद्दल सांगणार आहोत, ज्याने गेल्या 40-50 वर्षात भारतीय अर्थव्यवस्था आणि टॅक्स सिस्टीमला अक्षरशः आपल्या बोटावर नाचवलंय. धक्कादायक बाब म्हणजे हा माणूस लपून छपून काही करत नाही. तो अगदी उघडपणे सर्वांसमोर सिस्टीमचा वापर करतो. तरीही देशातील कोणतीही तपास यंत्रणा त्याला पकडू शकलेली नाहीये. कारण या माणसाने भारताच्या कायदेशीर नियमांचा असा काही अचूक फायदा घेतलाय की कायदाही त्यांच्यासमोर हतबल ठरलाय. नक्की कोण आहे हा आर्थिक आखाड्यातला पैलवान, जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी रोनक सरनोबत. तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. मित्रांनो, या माणसाचं नाव वैयक्तिक पातळीवर एखादी व्यक्ती नसून ती आहे एक कॉर्पोरेट रणनीती आणि त्या रणनीतीचा वापर करणारे भारताचे हुशार बिझनेस सल्लागार. फायनान्सच्या भाषेत त्याला टॅक्स अवॉइडन्स म्हणजेच कायद्याचा वापर करून कर वाचवणे असं म्हणतात. यातला सर्वात मोठा पैलवान ठरलाय तो म्हणजे हिंदू अविभाजित कुटुंब म्हणजेच HUFचा कायदा आणि त्या कायद्यावर असणारा शोल कंपन्यांचे जाळे. हा कोणताही कर चोरीचा गुन्हा नाही तर कायद्याच्या चौकटीत राहून केलेला कर बचाव आहे. हा पैलवान भारतीय अर्थव्यवस्थेच्या आखाड्यात स्वतःला कसा सुरक्षित ठेवतो याचे काही प्रमुख पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे HUF खाते. भारतात कायद्यानुसार याला स्वतंत्र टॅक्स भरणारी संस्था मानलं जातं. एखादा माणूस आपल्या व्यावसायिक उत्पन्न स्वतःच्या नावे न दाखवता या खात्याचे नावे दाखवतो आणि एकाच पैशावर दोन्हीचे टॅक्स वाचवतो. दुसरी पद्धत म्हणजे कायद्यातील अस्पष्ट नियमांचा शोध घेणे. भारतात पूर्वी इतर देशांमधून येणाऱ्या पैशांवर टॅक्स सवलत होती. या पैलवानाने नेमकं याच नियमाचा फायदा घेतला. भारतात पैसे कमवायचे, ते बाहेरच्या देशात पाठवायचे आणि तिथून पुन्हा गुंतवणूक म्हणून भारतात आणायचे. तिसरी पद्धत म्हणजे केवळ कागदावर कंपन्या तयार करणे, ज्या प्रत्यक्षात कोणतेही उत्पादन करत नाही. केवळ कागदावर कोटी रुपयांचे उलाढाल दाखवून नफा आणि तोटा यांचे गणित मांडले जाते की वर्षाच्या शेवटी द्यावा लागणारा टॅक्स शून्य होतो. चौथी पद्धत म्हणजे देशातील सर्वोच्च वकील आणि CA लोकांची साथ. जेव्हा सरकार एखादा नियम बदलतं, हे तज्ज्ञ त्यातील एक नवीन पळवाट शोधून काढतात. कर चोरी हा गुन्हा आहे, कारण त्यात खोटे हिशोब दाखवून पैसे लपवले जातात. पण कर बचाव पूर्णपणे कायदेशीर आहे, कारण यात नियमांचा वापर केला जातो. त्यामुळेच तपास यंत्रणा काहीही करू शकत नाही. जोपर्यंत देशात टॅक्सचे नियम गुंतागुंतीचे आहेत, तोपर्यंत या क्लिष्टतेचा फायदा उठवणारे हे पैलवान अर्थव्यवस्थेच्या आखाड्यात उघडपणे खेळत राहतील. तुम्हाला काय वाटतं? कायद्यातील अशा पळवाटांचा वापर करून टॅक्स वाचवणे ही हुशारी आहे की देशासोबत केलेली फसवणूक? तुमची मते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.